गुड इवनिंग बच्चा पार्टी। अरे क्या बना के रखा है? कुछ नहीं, तुम भी पढ़ोगे, धीरे धीरे आगे बढ़ोगे तो ये भी पढ़ोगे, बढ़ोगे पढ़ोगे, क्या ही बात है सर, बढ़ोगे पढ़ोगे, क्या ही बात है सर। माइक भूल गए इसलिए आवाज कम आ रहा है सर, है ना? इतना पसीना क्यों आ रहा है सर? बहुत गर्मी हो रही भैया यहाँ पे। काय काय बघितलं आतापर्यंत आपण? डायमेन्शन कसं काढायचं, ठीक आहे? डायमेन्शन बघितलं, त्याचं लिमिटेशन्स काय, ऍप्लिकेशन्स काय, हे सगळं बघितलं. आणखीन अनालिसिस पण बघितलं. फिजिकल क्वांटिटी ज्या असतील त्यांचं, फिजिकल क्वांटिटीज कोणकोणत्या? त्या 7: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, बरोबर. आमोनिक सिस्टम, त्या सगळ्या काय फिजिकल क्वांटिटीज, बरोबर. हे फोर्स काय, फोर्स काय तर एक डिरेक्ट क्वांटिटी, बरोबर. ठीक आहे, डिरेक्ट क्वांटिटी असते, बरोबर. आतापर्यंत आपण बघितलं की समजा फोर्स एक दिलेला आहे, फोर्स दिलेला आहे, त्याचं डायमेन्शन चेक करायचं ma. मग आपण काय करायचं, m ची पॉवर x ठेवायचं, a ची पॉवर y ठेवायचं आणि सॉल्व करायचं. कसं करायचं? पहिलं पटकन m1 l1 e टू दी पॉवर -2 m ची पॉवर x. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? हे झालं a ची ब्रॅकेट. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंटचा l1, ठीक आहे, t टू दी पॉवर -2 हा झाला y. therefore m टू दी पॉवर x into l टू दी पॉवर y into t टू दी पॉवर -2. मग काय होईल? बेस कंपेअर करत आपण m1 l1 t टू दी पॉवर -2, m1 m1 mm, ठीक आहे. therefore x is equal to 1. पटकन दिशी, बरोबर. l चा बेस इथे कंपेअर करू, l चा बेस इथे कंपेअर करू, ह्याच्यावर काय भेटेल ते मग? l ची किंमत. therefore l च्या इथे काय 1 equal to y, 1 equal to y, म्हणूनच काय y is equal to 1. इथे काय भेटेल? इथे काय -2, इथे काय होता -2 is equal to -2y, बरोबर है. याच्यावरून काय भेटलं रे मग आंसर? कुछ तो गलत हो गया, चल जान तो छोड़ो. ये माइनस माइनस कैंसिल, 2/2 1. y is equal to क्या आ जाएगा? 1. मतलब y की कीमत चाहो l से निकालो या फिर t से निकालो, आने तो एक ही वाली, ठीक है. तो पुट कर दो. m की पावर क्या थी? x की वैल्यू क्या आ गई? 1 आ गई. नो प्रॉब्लम, बहुत हार्ड, ठीक है, बहुत बढ़िया. y की कीमत l की a की पावर क्या थी? y क्या है? यहां से भी 1, यहां से भी 1, मतलब m1 l1 t -2 जो फोर्स था वो डायमेंशनली बता रहा है कि ये सही है. सिर्फ हम क्या बोलते हैं कि इससे ये डायमेंशन एनालिसिस से हम किसी भी कांस्टेंट की वैल्यू नहीं निकाल सकते, ठीक है. जैसे कि काइनेटिक एनर्जी है हाफ mv², किसी ने यहाँ पे सिर्फ mv² भी बोल दिया तो काइनेटिक एनर्जी नहीं हो सकती, mv², ठीक है, ये नहीं हो सकता यहां तक, ठीक है. कोई 1/2 बोलेगा, कोई 1/4 बोलेगा, किसी का मना है तो मुझे नहीं लिखना, मैं सिर्फ mv² बोलूंगा तो उस वक्त सही है, त्या पॉइंटला तर ते करेक्ट आहे. बट इट इज नॉट करेक्ट फॉर्म्युला अकॉर्डिंग टू द रियल इक्वेशन. कायनेटिक एनर्जीचा जे रियल इक्वेशन आहे ते मान्य नाही करू शकत आपण. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv² आली पाहिजे, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे की mgh आली पाहिजे, ठीक आहे. fr कळलं हवं, ठीक आहे. क्लिअर पर्यंत छोटंसं लेक्चर असणार आहे, जास्त मोठं नाही. काही डाऊट्स असतील तर विचारत चला रे बाबांनो, आम्हाला नाही कळत हे असं काय चाललंय काय नाही, समजून घ्यायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळ घेतोय मी. चला बघा, समजा आता क्वेश्चन असा असेल, इफ क्वेश्चन कसा घेतला तर बघू दे. मी आणलाय तो क्वेश्चन. If a force F, ठीक है, if force F, velocity V, मी क्वेश्चन देणार आहे, ठीक आहे, तुम्हाला ते सॉल्व करायची. इफ फोर्स F, velocity V and time t are काय हे सगळे डिराइव्ड एक्सप्रेशन्स आहे, ठीक आहे, क्वांटिटीज आहेत त्या, बरोबर, फॉर्म्युले आहेत, इक्वेशन्स आहेत. आर इक्वेशन्स म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणलं आर फंडामेंटल क्वांटिटी. मी जास्त प्रॉब्लेम घेत नाही याच्यावरती, ठीक आहे. असे खूप प्रॉब्लेम्स मी होमवर्क साठी देते, फक्त मी एक मेथड सांगतो कसं करायचं. आर सगळ्या ठिकाणी हेच प्रॉब्लेम उचलतात क्लासेस मध्ये, हेच 2 3 4 5 प्रॉब्लेम असे घेतात. आर फंडामेंटल, बट सर फोर्स वेलोसिटी टाइम असं सर, फोर्स वेलोसिटी टाइम आर फंडामेंटल क्वांटिटी. फोर्स माहिती आहे सर, चला इक्वेशन आहे. वेलोसिटी टाइम हे फंडामेंटल क्वांटिटीज नाहीये,
आता काय एक्सप्रेशन आहे ना, वेलोसिटी टाइम आहे, चला फंडामेंटल क्वांटिटी टाइम आहे, वेलोसिटी थोडी का स्पीड आहे, बरोबर. मग चला हे पण मान्य केलं वेलोसिटी टाइम आहे, पण फोर्स आहे का फंडामेंटल क्वांटिटी? नाही. फंडामेंटल क्वांटिटी आहे का फोर्स? नाही. मग अशा वेळेस काय केलं, आर फंडामेंटल क्वांटिटी then what is dimension of a b c d, what is dimension of energy, याचे ऑप्शन समजा असे असतील. आता f v t हा क्रम दिला, आता डिपेंड्स अपॉन सर तिने दिसला, डिपेंड्स अपॉन नाही, तसा थोडी या प्रत्येक दिसेल, काही क्वेश्चन मध्ये दिसतं, काही क्वेश्चन मध्ये दिसतं, असे क्वेश्चन बनले तर त्याच्यात नाही दिसतं. ठीक आहे. समजा मी आता प्रॉब्लेम असेल f -1 v -1 t -1 असे ऑप्शन दिले समजा त्यांनी, f टू द पॉवर -1 v टू द पॉवर -1 t. ठीक आहे. f v t आणखी काय आपलं शकतं f -1 v t असे काहीतरी इक्वेशन बनते, बरोबर. म्हणजे त्यांनी ऑप्शन्स कसे दिले, जे आतापर्यंत कसे असायचे, आतापर्यंत कसे असायचे m टू द पॉवर x y t टू द पॉवर y असं काहीतरी असायचं. आता फोर्स काय होतं आपण आता बघितलं तर m टू द m a होतं, बरोबर. m टू द पॉवर x m टू द पॉवर y म्हणजे ऑर्डर काय असेल m टू द पॉवर +1 a टू द पॉवर +1 असं फॉर्म्युला देतात. फोर्सचा आपण काय केलं आतापर्यंत डायमेन्शन काढून घ्यायचं, तसं न करता त्यांनी तसंच ठेवले नाव. ठीक आहे. यांनी काय केलं ते नाव तसेच ठेवले. मग यांना सॉल्व्ह करण्याची मेथड काय, ठीक आहे. अक्षर जर आज असं जेवायला सांगतो आपलं थोडं मॅनेज करा, बरोबर. मग काय व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ एनर्जी, मग एनर्जीचं डायमेन्शन काढायचं म्हणून एनर्जीच्या कंपेअर मध्ये आपण काय करू, सॉल्व्ह करू. एनर्जीच्या कंपेअर मध्ये काय करू, म्हणजे त्याच्या कंपॅरिझन मध्ये सॉल्व्ह. काय काय दिलेले, फोर्स. ठीक आहे. काय काय दिलेले, फोर्स. दुसरी क्वांटिटी ऑर्डर मध्ये लिहून आपण वेलोसिटी. ठीक आहे. तिसरी क्वांटिटी टाइम, बरोबर आहे. आणि काय करतोय मग आपण, आपली एक काय सवय आता, जर कधी डायमेन्शन एनालिसिस करायचे, चेक करायचे, तर आपण याच्या पॉवर्स काय लिहितो, x y आणि z, बरोबर. अशी आपली सवय लागली आहे. एनर्जीचं डायमेन्शन पाठ करायला सांगितलंय मी. ठीक आहे. फोर्स डायमेन्शन काय असतं, m1 l1 t - 2 त्याला फोर्सचं. तर एनर्जीचं काय असतं, वेव्ह असतं तुमचा तेवढंच कॉम्पिटिशन मध्ये m1 l2 t - 2 आहे ना, मग ते l2 होऊन जातं. m1 l2 t - 2 बरोबर. हे झालं एनर्जीचं. फोर्सचं m1 l1 t - 2. वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे l अपॉन t. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंटचं लेंथ, टाइमचं t म्हणजेच काय l टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर मायनस. फक्त आपण काय विसरतो आता इथं, ह्यांची पॉवर. वेलोसिटीला कसं लिहून घ्या आता, डिस्प्लेसमेंटचा l, जो t खाली आहे तो वरती आल्यावरती -1, ह्याला मी लिहिलं y. हा t आहे, त्याची पॉवर काय तर z, त्याची पॉवर काय z. सॉल्व करून घ्या. इथे m आहे, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, म्हणजे m फक्त एकदाच आहे. m ची पॉवर काय आहे 1 आणि त्याला मल्टिप्लाय काय आहे पॉवर, त्याला मी लिहून घेतो, जास्त पण शॉर्टकट मारत नाही. हा m टू दी पॉवर 1 आणि त्याचा परत पॉवर x. पॉवरची पॉवर असेल तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जातो, म्हणजे 1 * x होऊन जातो. ठीक आहे. m टू दी पॉवर 1 आणि त्याचा परत पॉवर असेल तर हा जो पॅकेट असतो हा मल्टिप्लाय असतो असं समजायला लागतं. छोट्या मध्ये सांगतो ना तसं, 1 * x म्हणजे पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लाय होते. ठीक आहे. चला इथे लिहिलं आपण तसं, l इथे पण आहे, इथे पण आहे, इथे आहे का नाही, मग l इथे पण आहे म्हणजे लिहून घेतला. ठीक आहे. काय लागला आता इथं 1 आणि त्याची पॉवर x. इथे l ची पॉवर काही नाही म्हणजे 1, त्याची पॉवर y. इथे काय t, त्याची पॉवर काय -2, त्याची पॉवर x, बरोबर. इथे पण t आला परत t -1 आता पटकन करायचं. ठीक आहे. मी तरी लिहून देतोय, हे लगेच समजायचं. l1 इथे म्हणजे lx झाला, इथे ly झाला, म्हणजे l एकदाच लिहू, l बेस कॉमन x + y. ठीक आहे. ही सवय लाव. t ची पॉवर इथे काय आली z, बरोबर. यांना कसं सॉल्व करतील मग आता 1 चा x चे पॉवर म्हणजे m टू दी पॉवर x. ओके. इथे l कॉमन, इथे काय होईल x होईल, लिहून देऊ करे lx ly, बरोबर. इथे काय येईल आता t - 2x into t - y into
टी जे खूप लेंथी झाली प्रोसेस, ठीक आहे बोर्डानुसार. m टू दी पॉवर x हे शॉर्टकट करायचं तुम्हाला. इथे बेस कॉमन एकदाच लिहा l आणि इथे काय घेऊया x प्लस y l सोबत, ठीक आहे. इथे काय लिहू मग आता t एकदाच, इथे t इथे t इथे t एकदाच लिहा -2x y प्लस z. मग इकडे काय येईल m1 l2. जास्त अंतर येतोय का रे? मी कॉन्स्ट ह्याला केलं नाही का असं फोकस, अंधारात राहू दे का थोडं डार्क दिसेल. चल करा मग याला सॉल्व. एम एम इथे दिसतोय ना बघा, एम कुठे कुठे दिसतोय त्यांना लिहून घ्या. मग एम इथे दिसतो आणि इथे दिसतो, बाकीच्या ठिकाणी दिसतोय का नाही. मग x ची किंमत काय आली तर 1 आली. देयरफॉर x ची किंमत काय आली 1 आली. एकदाच आहे ना, x ची किंमत काय आली 1 आली. ओके आली ना x ची किंमत 1 आली. आली ना सर, कमी डाउन होतं असंच. तर मग l साठी सॉल्व करा. इथे l2 आहे, इकडे पण l इकडे पण l, म्हणजे काय ते इक्वल आहे. काय मग l ची पॉवर काय ती 2 इक्वल टू काय उरलं रे x प्लस y. बरोबर, हा 2 l च्या डोक्याचा 2 आणि l च्या डोक्याचा x प्लस y. x ची किंमत काय इथं 1. काऊन सर कसं काय इकडे लिहिले तर आपण है ना. हा 1 इकडे आला तर मायनस होऊन जाईल. 2 - 1 1 2 - 1 1 म्हणजे y ची किंमत किती आली 1. बरोबर, y ची किंमत काय आली 1 आली. z ची किंमत करा सॉल्व, पॉज करून सॉल्व करा. काय z ची किंमत हा tt सारखा -2 याची पॉवर आणि त्याची पॉवर काय काय लई मोठी पॉवर असेल याची, भली मोठी पॉवर याची. कसं काय आली एवढी मोठी? चला योजना नाव किती मोठं, ठीक आहे. -2 x च्या ऐवजी काय पुट करा 1 पुट करा. इथे आलं -2, y च्या ऐवजी काय आलं रे 1 आला. इथे करा 1. बरोबर आहे. z ची किंमत काय रे, अरे कशी निघेल रे 30 तर शोधायची, ठीक आहे. -2 -1 तसं पिऊ शकतं. हा -2 हा -2 कॅन्सल. हा तसा भी -2 इकडे आला तर काय होणार आहे +2 होणार आहे ना. -2 इकडे आला तर +2 होणार आहे. म्हणजे उरलं काय तसं नसेल होत, जाऊ दे बाबा. -2 -3 प्लस z. बरोबर, -2 -3 प्लस z. बरोबर, हा -2 इकडे, हा +3 इकडे आला. उरलं काय फक्त z. z ची किंमत मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येचे चिन्ह. बरोबर आहे. मोठी संख्या कोणती आहे +1. बरोबर, z ची किंमत किती आली +1. मग आपण इथे काय काय काढलं होतं, काय काढलं होतं फोर्स ची किंमत x आहे. x ची व्हॅल्यू काय आली तर 1, म्हणजे f ची पॉवर काय आली तर 1. बरोबर आहे. वेलोसिटी y त्याची की पॉवर काय आली 1 आहे. तुम्ही दोनच क्वांटिटी काढली असता ही जरी मोठी वाटत होती तुम्हाला, ठीक आहे, कोणती z वाली, तुम्ही लगेच ऑप्शन कम्पेअर केला असते. हे दोन तर काढले, f ची पॉवर 1 आणि v ची पॉवर 1 कुठे कुठे दिसतील, ह्या सगळ्या मायनस आहे म्हणजे हे कटलं. f ची पॉवर 1 इथे पण नाहीये, हे कटलं. f ची पॉवर 1 इथे पण नाहीये, हे कटलं. f ची पॉवर 1 1 1 इथे. हे जरी नाही माहित झालं असतं तर काही फरक पडला असता का नाही. हे कशासाठी करतो आपण, टाइम वाचवण्यासाठी. जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला सवय होईल या क्वेश्चन्स, ठीक आहे. म्हणजे कुठे टाइम वाचायचा काय वाचायचा, टाइम वाचवणं खूप गरजेचं आहे कॉम्पिटिटिव्ह मध्ये, ठीक आहे. आणि उरलं काय म्हणा इथं t. t ची पॉवर काय तर z. z ची किंमत किती 1, म्हणजे सगळे पॉवर काय आले 1 f v t, ठीक आहे. f v t आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन या. इफ एनर्जी म्हणजे काय वर्क, एनर्जी म्हणजे काय वर्क, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ते काढायला सांगितले. मी शिकवले, फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलं. त्याच्यावरून आपण डायमेन्शन काढतो m1 l2 t - 2. if energy E, velocity v and time t are fundamental quantities. आता हे मी मनातच बनवून टाकल्या क्वांटिटीज, ऍक्च्युअली त्या आहेत का नाही, बट बनवून टाकल्या. if energy E, velocity v, if रे बाबा, if energy E, velocity v and time t are fundamental quantities, full stop. Find out dimension of if energy E दिले, velocity v दिले, time t दिलाय, ठीक आहे. हे काय दिले रे
फंडामेंटल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी. फाइंड आउट डायमेंशन ऑफ सरफेस. सर क्या ला रहे हो नया? सरफेस एक्सेल सरफेस टेंशन. सरफेस टेंशन का फॉर्मूला घेतला वाटतं ना. सरफेस टेंशन का फॉर्मूला फोर्स, गर्मी तो बहुत हो रही, बारिश भी आ रही है. फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, करा पटकन. काय करायचंय? सरफेस टेंशन जी क्वांटिटी काढतो ती कुठे लिहून देतो आपण? लेफ्टला, है ना, लेफ्टला. 10वी पर्यंत बेस केला आपण. सरफेस टेंशन, ठीक है. सरफेस टेंशन बहुत टेंशन आ रहा है सर. ये देखिए एनर्जी E त्याची पॉवर x दिलेली आहे म्हणून, v त्याची पॉवर y, टाइम t समय बड़ा बलवान त्याची पॉवर z. सरफेस टेंशनचा फॉर्म्युला फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे फोर्स m1 l1 t -2 आणि खाली l1, खाली l1. इसने इसको मार डाला, मार डाला, हे बाबा मार डाला. ये ऊपर जाएगा ना, माइनस हो जाएगा. ये प्लस वन, ये माइनस वन, रेशियो. चलो ये आ गया सरफेस टेंशन का डायमेंशन. लिख लो यहाँ पे m1 t -2. ये आ गया इधर. एनर्जी वही अपनी पुरानी एनर्जी m1, उसका पावर है ना, इसलिए ऐसा लिख रहा. m1 l1 t -2. हमेशा 1 लिखना जरूरी नहीं है, खिचडी होऊन जाते ना सगळी, बरोबर. त्याच्यामुळे कोणाच्या घरी जेवण आहे की आमच्या घरी आज खिचडी आहे. 4 दिवस झाले तेच खाल्लं. चला, वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता एसआर तर कोण लिहिलं -1 तुम्ही नाही म्हणता, मग असं कोणी केलं? अरे तो मायनस आहे बाबा, +1 ला नाही लिहित आपण फक्त. ठीक आहे, इथे झाला y, t ची पॉवर z, त्याला काही टेन्शन नाही, प्लसच येतो. ठीक आहे, घ्या मग बेस सारखी करून घ्या पटकन. m ला कोणी बेस नाही बिचारा, तर m ला कोणी बेस भेटत नाही का कधी? कधी बघा एकच दिसतं. राहतात असे काही. ठीक आहे, l बघा, l इथे पण आहे, l इथे पण आहे, बरोबर. l एकदाच लिहून घेतो मग मी. 1 * x x, बरोबर आहे. बेस कॉमन असेल, बेस कॉमन आहे समजा l a * l b. बेस कॉमन असेल, बेस एकदाच लिहितो आणि घातांकाची ऍडिशन करतो. समजा इथे -b असतं तसं a हा प्लसच असता आणि हा मायनस. प्लस मायनस काय झाला असता? तर मायनस झाला असता, बरोबर. चला, हे असलं येत नसेल तर विचार करा. ठीक आहे, घाबरू नका. येतं ना मला, पण मी असंच सांगून देतो, माझी रिव्हिजन होऊन जाते ती. सर लांब पोराची रिव्हिजन येते. हा तरी दिल तो बच्चा आहे. l to the power x, l to the power y म्हणजे प्लस होऊन जाईल. आणि l to the power x into l to the power y असं लिहिलं असतं तर शेवटी ऍडिशन करावं लागली असते ना पॉवरची. चला, l to the power x plus y into t to the power -2x, बरोबर. हा -2 into x -2x. इथे t to the power -y, t to the power इथे काय आला? -y, बरोबर. आणि इथे t to the power काय आला? z म्हणजे +z, बरोबर. त्याला प्लस याला सॉल्व केलं तर काय होईल आन्सर? झालं. त्याला पटकन सॉल्व करा. m ची किंमत काय होईल याच्यावर? m ची किंमत काय घेतली? x आहे. x = 1. t l आहे का आता इकडे? नाही. l साठी सॉल्व करा कारण इथे 2च आहे आणि t मध्ये 3 आहे. तर इकडे l आहे का? नाहीये म्हणून त्याची पॉवर 0. इथे काय आली? x + y म्हणजे l सारखा तर 0 = x + y. x ची किंमत किती आली असती? 1. x ची किंमत किती आली असती? 1. therefore y = -1. हा प्लस इकडे आल्यावरती -1. ठीक आहे. t ची पॉवर इथे किती आहे? -2. मग -2 लिहून घेतो. इकडे किती आहे? -2x -y + z. x ची किंमत किती? 1. x ची किंमत किती? 1 म्हणजे -2 * 1 -2. y ची किंमत किती? -1. y ची किंमत किती आहे? -1. ठीक है, बघा माइनस होता. आणि z ची किंमत किसी को पता नहीं सर, किसी को भी नहीं, इस जमाने में किसी को पता नहीं z की कीमत. वो तो हम निकाल के दिखाएंगे. ये -2, ये माइनस माइनस प्लस हो जाएगा. मल्टीप्लिकेशन मध्ये माइनस माइनस क्या होऊन जाईल रे? प्लस होऊन जाईल. करेक्ट. हा प्लस z काय होऊन जाईल मग? हा -2, हा -2, हा माइनस माइनस गुणाकारात
प्लस होऊन जाईल बरोबर. बघा मायनस टू कॅन्सल, जसं आता आपण केलं होतं मायनस टू, हा मायनस टू इकडे आल्यावरती प्लस टू नाही. बघा ना सर तो 1, त्याला नंतर सॉल्व करा. मायनस टू हा इकडे आला, भरपूर मेथड्स आहेत ना रे. हा झाला 0, इकडे उरला 1. मी लांब कट सांगितले ठीक आहे, हे कट करून सांगितलं असतं z इज इक्वल टू काय आलं असतं -1 बरोबर ना. उरला 1च, इकडे आला की मायनस झालं असतं. जसे की इथे होते देअरफॉर z इज इक्वल टू -1. मग काय काय पुट करता पॉवर, x ची पॉवर, x ची व्हॅल्यू 1 म्हणजे एनर्जीची पॉवर काय 1, y ची किंमत -1, y ची किंमत -1, z ची किंमत -1, z ची किंमत -1. काही चुकलं का? अगर चुकलं घेतलं असेल तर माफ करा, होत राहतो. -2 -y, y ची किंमत -1. चला बाकीचं ठीक आहे. तर कसं लिहू शकता तुम्ही आणखी, e ची पॉवर 1 म्हणजे e, v ची पॉवर -1 म्हणजे खाली v, t ची पॉवर 1 -1 म्हणजे खाली t. मग खाली आला की हे काम नाही प्लस नाही, e/dt असे आन्सर येऊ शकते. ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी इतकंच. उद्यापासून आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करू किंवा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू.